झालं ना? बोलू? नाही, एक मिनिट, दोन मिनिटं बाकी आहे, थोडं राहू दे, लाईव्ह येऊ दे लोकांना. वॉचिंग है. दूसरा एक मिनिट. वेलकम सर. नमस्कार, मी प्रमोद गायकवाड, प्रोफेसर, विवोक मीडिया डिपार्टमेंट, विकास कॉलेज, विक्रोळी, मुंबई. फेसबुक लाईव्हच्या या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे करिअर ऑन TV अँड फिल्म प्रोडक्शन. याआधी जीवनदीप एज्युकेशन सोसायटीचे, गोवेली कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोरे सर, अध्यक्ष रवींद्र घोडविंदे सर, उपप्राचार्य सोष्टे सर आणि माझे परममित्र डॉक्टर राहुल तोर सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचे हे पुष्प गुंफताना मला अत्यानंद होत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या करोना संकटामुळे, करोना आणीबाणीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रत्येक माणसाला लॉकडाऊनमध्ये राहावं लागतंय. परंतु क्रिएटिव्हिटी जी असते, सर्जनशीलता, ज्यामध्ये प्रत्येकाला आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न आहे आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हा रोजच होताना दिसतोय. तर माझा परिचय देण्याआधी मला सांगावंसं वाटतं की माझे फेसबुक फ्रेंड्स बरेचसे पत्रकार विद्यार्थी आहेत, पत्रकार मित्र आहेत. परंतु आजचा विषय जो आहे तो हा मनोरंजन विश्वाशी निगडीत आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत याच्याबद्दल इंटरेस्ट असणं, जिज्ञासा असणं आणि आकर्षण असणं महत्त्वाचं आहे. तर मी प्रमोद गायकवाड, माझं नेटसेट MPhil झालेलं आहे मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये आणि 10-12 वर्षाचा मला अनुभव आहे मीडिया इंडस्ट्रीमध्ये. तसंच BMM कॉलेजेसमध्ये लेक्चरशिपचा. माझे 4 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, त्याला ISBN नंबरसुद्धा आहे. तर विषयाची प्रस्तावना मी अशी सांगेल की सगळ्यांना पत्रकारिता, जनसंपर्क, जाहिरात संस्था माहीत असतात, मार्केटिंग एजन्सी माहीत असतात, इव्हेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स माहीत असतात. परंतु एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काय एज्युकेशनल आणि करिअर स्कोप आहे याबद्दल मुळातच काही माहिती नसते. पण TV आणि फिल्मच्या माध्यमातून आपण आपलं मनोरंजन हे करून घेत असतो, पण करिअरसाठी आपण त्याला कधी पाहिलेलं नसतं. तर नेम, फेम, पब्लिसिटी, प्रेस्टीज अशा बऱ्याचशा मृगजळपाठी ह्या मनोरंजन क्षेत्राची वाटचाल असते. परंतु सर्व कलाविष्कार एकत्रित अनुभवण्याचा एक मुक्तछंद प्रकार म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे. त्यामुळे सर्वात प्रथम विषयाला सुरुवात करताना मला सांगावंसं वाटतं की आपल्याला जर स्वप्न बघायची इच्छा असेल, स्वप्न आपल्याला आपली झोप उडवत असेल आणि
स्वप्नांचा पाठलाग करण्याची आपल्यामध्ये जर तयारी असेल तर सिनेमाला आपण सपनों की दुनिया असं म्हणतो. त्यामुळे वेअर ड्रीम्स गेट विंग्स या पद्धतीने आपण आपल्या स्वप्नांना पंख आणि फिनिक्ससारख्या पक्षाची गगनभरारी घेण्याची गरज असते. त्यामुळे एकूणच टी व्ही आणि फिल्म प्रोडक्शनमध्ये काय करिअर होऊ शकतं आणि काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, माझ्या एकंदरीत फेसबुक लाईव्ह या लेक्चरमध्ये काही हायलायटर पॉईंट्स आहेत जे मी तुम्हाला आधीच सांगून देतो, की ज्यामध्ये मी तुम्हाला काही यादी देणार आहे, काही इन्स्टिट्यूट्स आणि इंडस्ट्रीची नावं देणार आहे, की जिथे तुम्हाला हा कोर्स 12वी नंतर 3 वर्षाचा डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्यातच तुम्हाला PhD करता येईल. ज्यांना उच्च शिक्षण मध्ये रस असेल त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असेल आणि ज्यांना डिग्रीनंतर डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची आहे त्यांच्यासाठी काही इंडस्ट्रीची नावं आणि त्यांची एकंदरीत निर्मिती प्रक्रिया काय असेल ह्याबद्दल मी सांगेल. पण ह्या सगळ्या टेक्निकॅलिटीजमध्ये तुम्हाला एका गोष्टीची जाणीव असायला हवी, ती म्हणजे नाट्यशास्त्र, ड्रामॅटिक्स म्हणजे काय. त्यासाठी थोडंसं आपल्याला पारंपरिक लोककला ज्या आपल्या आहेत त्यांच्याबद्दल माहीत असायला हवं. एकंदरीत आपल्याकडे लोकनृत्य, लोकसंगीत, लोकगीत आणि वेगवेगळ्या फाईन आर्ट्स ज्याला आपण म्हणतो की ते आहेत, त्याचा आपल्याला अंदाज असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय टी व्ही आणि फिल्ममध्ये करिअर करत असताना ऑन लोकेशन शूटवर किंवा सेटवर किंवा स्टेजवर काय चाललं आहे किंवा कॅमेरा काय शूट करतोय किंवा कशासाठी हे करायचं ह्याचं आपल्याला आत्मभान येणार नाही आहे. त्यासाठी नाट्यशास्त्र आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या सगळ्यांनी पाहिलंच असेल, नाट्यगृहामध्ये नाटकं पाहिले असतील, संगीत नाटकं पाहिले असतील किंवा जुन्या काळी टुरिंग टॉकीज असायचे की जिथे जत्रेमध्ये तंबू ठोकून तिथे सिनेमा दाखवले जायचे. तर मनोरंजनाची ती साधने आणि आत्ताची डिजिटल ॲमेझॉन आणि नेटफ्लिक्स माध्यमातून उपलब्ध होणारी मनोरंजनाची साधने, ज्याच्यात आपण विशेष उल्लेख करतो ते वेब सिरीजचा आणि डिजिटल मार्केटिंगचा, त्यानंतर कमर्शियलायझेशनचा. तर लोकल टू ग्लोबल कन्सेप्ट जी आहे की ज्याच्यात आपल्याला आपलं स्थानिक मनोरंजन मूल्य हे जागतिक पटलावर सुद्धा नेता येतं. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते निर्माण कसं करायची, त्याची क्रिएटिव्ह मेथड काय आहे. तर निर्मिती प्रक्रिया आपण आधी पहिले टी व्हीचं बघूया. ETV मराठीला मी काम करत असताना मी स्वतः सहाय्यक कार्यकारी निर्माता होतो. माझ्याकडे 4 प्रोग्राम्स होते: क्राईम डायरी, संवाद, सोन्याच्या राशीला, सासू, धुमशान आणि काही रियालिटी शोज. तर हे करत असताना मला जो दृश्य अनुभव आला किंवा मला जो एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा जो एक्सपिरियन्स आला तो मी 2 मिनटं तुमच्याशी शेअर करतो आणि पुढे जे काही टेक्निकल डिटेलिंग्स आहेत, प्रोसेस आहेत आणि एकंदरीत जे काही आपल्याकडे जे अपॉर्च्युनिटीज आहेत त्याकडे आपण वळूया. सुरुवात होते ती प्रोग्रामिंग डिपार्टमेंटपासून. जेव्हा आपण त्या टी व्ही चॅनल ऑफिसमध्ये जातो आणि तिथे आपली जी एक पोस्ट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये आपली एक स्वतःची एक पोस्ट आहे, तर ती पोस्ट म्हणजेच प्रोग्राम असिस्टंट, की जिथे आपण EP म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरला असिस्ट करतो आहोत. त्यांनी जे काही नवीन कन्सेप्ट निर्माण केली असेल, नवीन स्पर्धा असेल, नवीन रियालिटी शो असेल किंवा नवीन एखादी फिक्शन रिलेटेड सिरियल असेल, की याची आपल्याला रूपरेषा सांगितली जाते आणि त्या आधारे आपल्याला सीन वाईज त्याची सेगमेंटेशन ही करून घ्यायची असते. त्यामुळे त्याचं सगळं टाईमलाईन किंवा त्याचे शेड्युलिंग हे एकदा आपल्याला कागदावर उतरावं लागतं. नंतर ती कन्सेप्ट नोट प्रोड्युसरकडून सँक्शन होते, त्याच्यासाठी आवश्यक बजेट सँक्शन होतं. जे इनडोअर शूट आहे का आउटडोअर शूट आहे त्या पद्धतीने प्रोडक्शन युनिटकडून आणि कास्टिंग डायरेक्टर आणि लोकेशन डिझायनरकडून
त्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्टिस्ट, परफॉर्मर्स, याच्यासाठी कास्टिंग हेड आहेत की ज्यांनी ठिकठिकाणी नवीन चेहऱ्यांची ऑडिशन घेतलेली असते. काही सेलिब्रिटी सुद्धा त्यात ॲड असतात. त्यांच्या डेट्स मॅनेज करणं, या बऱ्याच गोष्टी हे प्रोडक्शन डिपार्टमेंट करतं. आणि ह्या सगळ्यांना एकसंध बांधण्यासाठी, सिंक्रोनाइज करण्यासाठी लाईन प्रोड्युसरची यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या 3 प्रोडक्शन प्रोसेसमध्ये एक्झिक्युटिव्ह लेवलला काम करताना आपल्याला याची खबरदारी घ्यावी लागते की आपल्यासोबत तेवढ्याच ताकदीचे आणि महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला यावं लागतं की ज्यामध्ये ॲनिमेटर्स, कॅमेरा ऑपरेटर, सिनेमॅटोग्राफर, डॉक्युमेंट्रियन, लाइटिंग डिझायनर, म्युझिक डायरेक्टर, परफॉर्मर्समध्ये ॲक्टर, अनाऊन्सर, होस्ट, नरेटर, व्हिओ आर्टिस्ट, साऊंड एडिटर, मिक्सर, इंटेरियर डिझायनर, व्हिडिओ एडिटिंग, प्रोमो एडिटर, फॅशन डिझायनर, रिसर्चर, HR डिपार्टमेंट, त्यानंतर आर्ट डिरेक्टर, कास्टिंग डिरेक्टर, ग्राफिक डिझायनर, VFX आर्टिस्ट, अशा वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळी माणसं एकाच प्रोडक्टसाठी काम करत असतात की ज्यामध्ये एखाद्यानी सीन लिहिले, त्या रायटरपासून शेवटच्या पब्लिसिटी डिझायनरपर्यंत आपल्याला आपलं एक प्रोडक्ट जे अर्ध्या तासाचं असेल किंवा 1 तासाचं असेल, ते सिरियल किंवा ते रियालिटी शो ऑनस्क्रीन तुम्हाला TV वर दिसण्यापर्यंत एवढी सगळी उलाढाल होत असते. त्यामागे 100हून अधिक स्टाफ वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा एकत्रितपणे एकाच वेळी कार्यरत असतो. आणि म्हणूनच TV मला ETV मराठीमध्ये जो अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर केला की ज्यामध्ये खूप लिगॅलिटीज पण बघावे लागतात, वेगवेगळे रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स असतात. तर ते ब्रॉडकास्ट रेग्युलेटरी ॲक्ट्स आहेत, त्या अंतर्गत काही गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करावं लागतात की ज्यामध्ये TV हे घराघरात आणि लोकांच्या मनामनात वसलेलं असल्यामुळे त्यांच्या धार्मिक किंवा सामाजिक भावना दुखावू जाऊ नये किंवा कौटुंबिक त्यांचे नातेसंबंध जे फॅमिली व्हॅल्यूज आहेत त्याला कुठे ठेच पोहोचता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. उगाचच विदाऊट प्रूफ आपण कुणाची बदनामी किंवा काही न्यायालयीन अवमान होईल किंवा संसदीय अवमान होईल किंवा राष्ट्रीय एकात्मतेचा भंग होईल असं आपण त्यामध्ये कंटेंट देऊ शकत नाही. त्यामुळे या सगळ्या युनिट्स त्यासाठी लायझन ऑफिसर आहेत की लिगल आपल्याला ॲडवाईस देण्यासाठी. तर एक TV चॅनेलचा हेड, ज्याला आपण म्हणतो की मुख्य त्याचा प्रमुख, तर त्याच्या खांद्यावर भरपूर जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पेलत असताना त्याला 24/7 म्हणजे 24 तास आणि 7 दिवस, तर ह्या पूर्ण आठवड्याचं किंवा एकंदरीत कंटिन्युटी TV चॅनलचं त्यांना सगळं गोळाबेरीज करावी लागते. त्यामध्ये मॅन, मशीन, मनी, मॅनपॉवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्यासाठी आवश्यक जी मार्केटिंग आहे आणि पॉझिटिव्ह मीडिया टायअप हे त्यांना करावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना एका गोष्टीचं आपल्याला भान असणं गरजेचं आहे की इथे 8 घंटे शिफ्ट वगैरे असा काही प्रकार नसतो. इन टाईम, कॉल टाईम आपला जो असेल त्या टायमावर आपल्याला यावं लागतं आणि जाण्याचा टाईम हा आपलं फायनल प्रोडक्ट रेंडर होईपर्यंत आपल्याला तिथे थांबावं लागतं. आणि म्हणूनच TV इतकं आपल्याला भरपूर काय आहे. थोडंसं आपण जर सिंहावलोकन केलं की फक्त जेव्हा दूरदर्शन होतं आणि दुसरं कॉम्पिटिटर चॅनेल तेव्हा नव्हते, तेव्हा सरकारी नियंत्रणाखाली काही व्हॅल्यू ॲडिशनल किंवा फॅमिली बॉन्डिंग किंवा रिलिजियस प्रचारासाठी काही प्रोग्राम, काही सिरियल, काही शोज चालू केले गेले होते. आणि ते क्वालिटी फाउंडेशन होतं TV चॅनेलसाठी भारतीय परिप्रेक्षामध्ये. त्यामुळे त्यामध्ये
नॉवेल्स, लिटरेचर आणि काही साहित्य प्रकारांना टी व्ही सिरियलमध्ये कन्वर्ट केलं गेलं, माध्यम रूपांतर केलं गेलं. आणि म्हणूनच हे माध्यम रूपांतर होत असताना जुन्या माध्यमांशी त्यांची स्पर्धा आहे का, किंवा जुने माध्यम आता अस्तित्वात राहणार नाहीत का, अशी सुद्धा एक कायम टीकास्त्र सोडले गेले, अशी एक भीती दाखवली गेली. परंतु आजही टी व्ही माध्यम 1959 नंतर 2020 पर्यंत आजही आपण बाल्यावस्थेत आहे असं म्हणतोय, परंतु ह्याची इफेक्टिव्हिटी, याची कॅलिबर हे आपल्याला इतर माध्यमांच्या तुलनेत इक्विव्हॅलंट मानावी लागते. कारण की तसं आज आपण इथे लाईव्ह बघतोय, पण टी व्हीमध्ये सुद्धा आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट ही पद्धत जी आहे ही न्यूज चॅनेल्सनी स्टार्ट केली होती. त्यामुळे थेट प्रक्षेपणाचं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं जे टेक्निक आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये वॉडकास्ट किंवा पॉडकास्ट म्हणतो, की त्या अनुषंगाने टी व्ही प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा काही बदल करावे लागतात. मग लाईव्ह गेम शोजसुद्धा टी व्हीमध्ये आले. तर टी व्ही करिअर जॉब रोल सांगितल्यानंतर मी तुम्हाला काही जॉनर आणि कॅटेगरीज आणि काही फॉर्मॅट आहेत टी व्हीचे तेही सांगतोय, की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे फक्त माणसं आणि त्यांची पदं सांभाळून एक ठराविक कन्सेप्टवर काम करणंच महत्त्वाचं नाही, तर त्याचे काही विभागणी केलेली असते. सकाळचे कार्यक्रम, दुपारचे, संध्याकाळचे, रात्रीचे, प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळानुसार आणि ऑडियन्सच्या टी व्ही समोर असण्याच्या वेळानुसार आणि तो ऑडियन्स कोणत्या वयोगटाचा आहे, त्या वयोगटाच्या काय सवयी आहेत, काय आवडीनिवडी आहेत, काय पाहायला आवडतं, या सगळ्यांचा ऑडियन्स रिसर्च सर्वेच्या आधारे, रिसर्च युनिट जे असतं त्यांच्या सर्वे रिपोर्टच्या आधारे प्रोग्रामिंग डिपार्टमेंट काही प्रोग्राम डिझाईन करतो. आणि त्यामध्ये मग लहान मुलांचे कार्यक्रम, महिलांचे कार्यक्रम, मग त्यांच्याशी कोणत्या विषयावर चर्चा करणं, मग मिडल एज, मध्यम वयातले जी माणसं आहेत, जे कर्मचारी वर्ग आहेत किंवा हेड ऑफ द फॅमिली आहेत, मग ते कामावरून रिटर्न आल्यानंतर विरंगुळा म्हणून त्यांना काय बघायला आवडेल, या सगळ्याचं भान आपला त्यामुळे ठेवावं लागतं. जसं मी म्हणालो की माध्यम हे एक समाजाचा आरसा आहे, त्यामुळे समाजामध्ये जे काय सध्या चालू आहे तर त्या चालू परिस्थितीवर भाष्य हे मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्याला करता आलं पाहिजे. यासाठी त्या पद्धतीचे स्क्रिप्ट रायटर्स आणि प्रोडक्शन डिझायनर्स आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये काही हिडन टॅलेंट्स आहेत समाजामध्ये, मग त्यासाठी आपण रिॲलिटी शो चालू केले. सिंगर्स आहेत, डान्सर्स आहेत, इतर आर्टिस्ट आहेत, स्टंट आर्टिस्ट आहेत. आणि नुसतं तेवढंच नाही तर आपण चॅनलचे सुद्धा कॅटेगरायझेशन केलं आहे, ज्यामध्ये मूव्ही चॅनेल, स्पोर्ट्स चॅनेल्स, इन्फॉर्मेटिव्ह चॅनेल जसं डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफिक, ॲनिमल प्लॅनेट, हिस्ट्री चॅनेल्स वगैरे आहेत, एपिक चॅनल आहे. आणि जसं आपण म्हणूयात की ज्यामध्ये आवड आहे, या 1760 चॅनल्समधून ते 1-2च चॅनल्स रेग्युलर बघतात, तासनतास बघतात, तर त्याच्या मागे ती ब्रँड लॉयल्टी त्या चॅनलची येण्यासाठी आवश्यक आहे की ती आपल्याला मेंटेन करणं. लोकांच्या घरामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये टी व्ही माध्यमाचं अस्तित्व हे कायम ठेवण्यासाठी, सस्टेनेबल ठेवण्यासाठी आपल्याला हे आवश्यक आहे. शेवटचे 10 मिनटं जे उरतील त्यामध्ये मी काही प्रश्नांची उत्तरं घेईल. तर आता टी व्ही नंतर मी फिल्मकडे वळतो. फिल्म जसं सपनों की दुनिया आहे, मी आधीच म्हणालो की जिथे तुमच्या स्वप्नांना एक गगनभरारी घेता येते. टी व्ही हा स्मॉल स्क्रीन आहे आणि फिल्म हे बिग स्क्रीन आहे. फक्त एवढंच की फिल्म हे मीडिया तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघावं लागतं आणि त्यासाठी काही डिस्टन्स तुम्हाला चालावं लागतं किंवा तिथपर्यंत तुम्हाला जावं लागतं. आजकाल मोबाईल मूव्हीचा जमाना जरी असला तरी बॉक्स ऑफिस आणि बिझनेस ऑफ सिनेमासाठी किंवा लार्जर दॅन लाईफ इमेज जर एका सुपर कॅरेक्टरची आपल्याला बघायची असेल तर ती मोठ्या पडद्यावरच इम्पॅक्टफुल दिसते. त्यामुळे फिल्मचं
करिअर निवडताना आपल्याला याचं भान असणं गरजेचं आहे की आपल्याला व्हायचं काय, त्याच्यामध्ये जर आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला दादासाहेब फाळकेंचा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट माहीत असेल. त्यांच्या जीवनावर आधारित, त्यांचा राजा हरिश्चंद्र चित्रपट बनवण्याच्या प्रवासावर आधारित परेश मोकाशींचा जो हरिश्चंद्राची फॅक्टरी पिक्चर, यातून आपल्याला अंदाज आलेला आहे की भारतामध्ये 1913-14च्या आसपास चित्रपटसृष्टी आली आणि 100 वर्षाच्या कालखंडानंतर आपण दरवर्षी जवळपास 1000-1200 सिनेमे हे मोठ्या पडद्यावर झळकवत असतो. करोडो रुपयांचा त्याचा टर्नओव्हर आहे आणि खूप मोठी इंडस्ट्री जी आपल्या इंडियन इकॉनॉमीला सुद्धा सपोर्ट करते. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला लागेल की नेमकी फिल्ममध्ये एंटर करण्यासाठी बेकायदेशीर मार्ग निवडण्यापेक्षा एकदम स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग घेऊन, एज्युकेशन घेऊन आणि पॉझिटिव्ह कॉन्टॅक्ट्सनी, पॉझिटिव्ह त्याच्या डायरेक्शनने जर गेलं तर फिल्मसारखं मोठं एंटरटेनमेंट मीडियासुद्धा आपल्या आयुष्याला नवी कलाटणी देऊ शकते. तर काय जॉब रोल्स आहेत यामध्ये सुद्धा तेही मी तुम्हाला सांगतो की ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की डायरेक्टर, जो कॅप्टन ऑफ द शिप आहे. मग हा डायरेक्टर झालेला असतो का? नाही, तर त्यांनी सुद्धा 12-13 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये असिस्टंट डायरेक्टर लेवलला काम केलेलं असतं. आणि जर बॅनर मोठा असेल आणि युनिट मोठं असेल, फिल्मचा ग्राफ मोठा असेल, तर तो असिस्टंट डायरेक्टरचा लेवलसुद्धा असते. तर आपण कुठल्या लेवलला असिस्टंट डायरेक्टर होतो याचं सुद्धा आपल्याला प्रत्यक्षदर्शी अनुभव येऊ शकतो. त्यामुळे एका डायरेक्टरला सिनेमाची भाषा आणि स्वतःचं डायरेक्टर विजन असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच नागराज मंजुळे फेमस आहेत, संजय लीला भन्साळी फेमस आहेत, फेमस आहेत, महेश भट किंवा असे बरेचसे खूप एमिनंट दिग्दर्शक त्यासाठी फेमस आहेत की त्यांनी त्यांची स्वतःची एक चित्रदृष्टी त्यांच्या डायरेक्टर्स चेअर्समधून लोकांपुढे आणली. आणि त्यासाठी कोणते एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स तुम्हाला कोर्सेस ऑफर करतात ते तर मी सांगेलच, पण त्याआधी जॉब रोल्स फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय काय आहेत याचा मी तुम्हाला एक अंदाज सांगतो. जसं मी सांगितलं, डायरेक्टर आहे, असिस्टंट डायरेक्टर आहे, कास्टिंग डायरेक्टर आहे, रेकी फाइंडर किंवा लोकेशन फाइंडर आहे, त्यानंतर लाईन प्रोड्युसर आहे, प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन असिस्टंट, कॅमेरा ऑपरेटर, DOP सर्वात महत्त्वाचं, कारण की TV आणि फिल्ममध्ये दृश्य अवतार किंवा दृश्य निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम हे कॅमेरामॅनचं असतं, ज्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी DOP असं संबोधतात. त्यानंतर जसं मी म्हणालो की 3 स्टेजेस आहेत, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. तर त्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअलायझर, रिसर्चर, रायटर, स्क्रीन प्ले रायटर, डायलॉग रायटर आणि लाईव्ह ॲक्शन डिरेक्टर. लाईव्ह ॲक्शन डिरेक्टर नंतर तुम्हाला सेट डिझायनर आहे, नंतर ग्राफिक डिझायनर, एडिटर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पब्लिसिटी डिझायनर की प्रमोशन कॅम्पेनसाठी त्यांची आपल्याला गरज लागते. कारण की प्रोडक्शन कॉस्ट आणि प्रमोशन कॉस्ट हे कुठल्याही पिक्चरच्या सक्सेसचं एक मूलमंत्र आहे. एक आर्थिक त्याची सुविधा ही जर आपल्याला करता आली तर आपल्याला मातीचं पण सोनं म्हणून विकता येतो. अन्यथा जर प्रॉपर प्रमोशन जर त्याचं झालं नाही तर चांगलं प्रॉडक्ट असतानाही त्या सोन्याची माती होऊ शकते. अशी बरीचशी उदाहरणं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यामुळे एकंदरीत बऱ्याच गोष्टी आहेत की जसं मी म्हणालो की TV मध्ये काही परफॉर्मर आहेत आणि फिल्ममध्ये जे परफॉर्मर आहेत, जे ऑनस्क्रीन आपल्याला दिसतात, आपल्याला त्यांचीच भुरळ असते. जास्त करून सेलिब्रिटी जे आहेत की स्टार्स, सुपरस्टार, सुपर डुपर स्टार्स आपण त्यांना म्हणतो, पण ते आर्टिस्ट ह्या सगळ्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये एक दुय्यम भूमिका बजावतात. कारण की प्राथमिक भूमिका ही ह्या सगळ्या टेक्निकल क्रूची आहे. मग ते कॅमेरा, लाईट्स आणि ॲक्शन डायरेक्टरपासून तुमच्या
शेवटच्या स्पॉट बॉयपर्यंत सुद्धा, की त्यांच्या प्रत्येक कामामुळेच प्रॉडक्टचं प्रोडक्शन होणार आहे. अन्यथा नाट्यगृहामध्ये जसं स्टेज आहे आणि स्टेजवरचे कलाकार 3 तास नाटक करतायत, मग त्याची गरज वेगळी आहे, त्या माध्यमाची गरज वेगळी आहे. तर टी व्ही आणि फिल्ममध्ये करिअर करताना आपल्याला दोन्ही माध्यमाच्या स्वॉट ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. ते नाही कळलं तर नुसतं स्टोरी टेलिंग मेथड्स असून चालत नाही किंवा नुसतं परफॉर्मिंग आर्ट असून चालत नाही. त्याला प्रॉपर टेक्निकल फिनिशिंग देण्याचं काम हे दोन्ही माध्यम करत असतात. त्यामुळे जसं म्हणालो की आर्टिस्ट तर आहेच, पण त्याच्यासोबत डबिंग आर्टिस्ट आहे, मिमिक्री आर्टिस्ट आहे, सिंगर आहेत, स्टंट ॲक्शन हिरो आहेत, त्यानंतर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत, नरेटर्स असतात आणि ह्यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका ही असते. लिप मुवमेंट सिंक्रोनाइज करून प्लेबॅक सिंगिंग जशी होते तशीच ऑन लोकेशन शूटवर जे काही डायलॉगबाजी झाली आहे ती पोस्ट एडिटमध्ये आपल्याला ती डबिंगमध्ये करून घ्यावी लागते. आणि त्यासाठीच टी व्ही आणि फिल्म या दोन्ही क्षेत्रामध्ये करिअर करताना ह्याचं भान ठेवावं लागतं की दिसतं तसंच असतं, परंतु जे दिसतंय ते आणखीन सुंदर दिसण्यासाठी आपल्याला काय आणखीन टेक्निकल ब्युटी त्यामध्ये आणता येईल हे पोस्ट एडिटमध्ये आपल्याला बघावं लागतं. तर फायनल कट प्रो आणि प्रीमियर सॉफ्टवेअरमध्ये आपल्याकडे बऱ्याचशा फिल्म्स बनतात आणि त्यासाठी आवश्यक क्रोमा स्टुडिओसुद्धा मुंबईमध्ये भरपूर उपलब्ध आहे. फिल्म सिटीज आहेत, नंतर वेगवेगळे छोटे मोठे स्टुडिओ आहेत, मोठमोठ्या ॲक्टर डिरेक्टर्सचे आर्ट डायरेक्टर्सचे आपापले स्टुडिओ आहेत आणि त्यातूनही त्यांची कमाई होते. आणि त्यासाठी मोठमोठे प्रोडक्शन हाऊसेस, यशराज बॅनरसारखं प्रोडक्शन हाऊस किंवा धर्मा प्रोडक्शन करण जोहरचं किंवा रेड चिलीज आहे शाहरुख खानचं, ह्या सगळ्यांचं आपापलं प्रोडक्शन हाऊस आहे. अजय देवगणचं VFX स्टुडिओ आहे आणि बऱ्याच लोकांचं ह्या बऱ्याच वर्षानंतर त्यांनी ते अफोर्ड करू शकले. आणखीन त्या स्टुडिओच्या माध्यमातून 100 लोकांना कामं मिळतात आणि आपलंही जी कॉस्टिंग आहे त्यामध्ये आपल्याला सुविधा उपलब्ध होते. तर ज्यांना पत्रकारिता ज्यांची झाली आहे आणि पत्रकारिता सांभाळून जर आपल्याला टी व्ही आणि फिल्मसाठी काही करायचं असेल, कारण की बरेचसे माझे फेसबुक फ्रेंड्स आणि मला जे आता लाईव्ह बघतायत तर हे बरेचसे त्या क्षेत्रातले असल्यामुळे त्यांच्यासाठी एवढंच सांगू शकतो की जेव्हा आपण जर्नलिझममध्ये जातो तेव्हा आपल्याला पहिलं पीठ हे एंटरटेनमेंटचंच देतात. त्यामुळे एंटरटेनमेंटमध्येच इंटरेस्ट असेल तरीही आपण न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनल्स किंवा न्यूज वेबसाईट्समध्ये बऱ्याचशा सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज घेऊ शकतो, ऑन लोकेशन शूटवर जाऊ शकतो, ते रिपोर्टिंग करू शकतो. आणि त्यानंतर आपण बरेचसे फिल्म मॅगझिन्स आहेत, त्या फिल्म मॅगझिन्ससाठी कॉलम्स लिहू शकतो. फिल्म जर्नलिझममध्ये आपल्याला फोटो जर्नलिझम पण करता येऊ शकतं. बरेचसे सेलिब्रिटी फोटोग्राफर्स असतात, पॅपॅराझी, की त्यांना अशा पद्धतीने मॉडेल फोटोग्राफी किंवा ह्या ऑन लोकेशन शूट फोटोग्राफी, एरियल फोटोग्राफी अशा गोष्टीमध्ये रस असतो आणि त्याला ते टी व्ही किंवा फिल्म रिलेटेड कॅनव्हास देतात. त्यामुळे काहींचं BCom किंवा MCom झालं असेल आणि त्यांना बिझनेसमध्येच रस असेल आणि टी व्ही आणि फिल्ममध्ये भरपूर पैसा ओतला गेलेला आहे, त्याचं रिकव्हरी किंवा त्याचं जे काही फायदा आहे तो सुद्धा कॅल्क्युलेट करण्याचा काहींना जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या अकाउंट सेक्शनला जाऊ शकता. परंतु बिझनेस ॲनालिस्ट म्हणून सुद्धा टी व्ही किंवा फिल्मसाठी तुम्ही बिझनेस ॲनालिस्ट म्हणून सुद्धा काम करू शकता. आणि फिल्म क्रिटिक जसं मी म्हणालो की चित्रपट समीक्षकसुद्धा आजकाल त्यांना पण डिमांड आहे की वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल्समध्ये किंवा फिल्म रिव्ह्यू रायटर्सची गरज आहे की त्यांना फिल्म बघितल्यानंतर काही स्पेस किंवा काही टाईम हा चॅनलने किंवा पेपरने दिला आहे की तुम्ही त्या फिल्मचं ॲनालिसिस करा किंवा रिव्ह्यू करा. त्यामुळे इतकी संधी चालून आली आहे की आपापल्या इंटरेस्ट आणि आपापल्या डायरेक्शननुसार आपण त्यामध्ये जाऊ शकतो.
तर मुख्य रिक्रुटर्स ज्याला आपण म्हणतो की टी व्ही आणि फिल्ममध्ये जॉब देणारे असे कोण संस्था आहेत, कोणत्या कोणत्या संस्था आहेत, तर जसं मी म्हणालो की काही मल्टीनॅशनल कंपनीज आहेत. कारण की आपले सध्या मल्टीनॅशनल कंपनीज ज्याला आपण म्हणतो की मल्टी प्रोडक्शन हाऊसेस आहेत, की फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडशी सुद्धा आपलं कनेक्शन आहे. किंवा नुसतं टी व्ही क्षेत्रामध्ये सुद्धा आजकालचे बरेचसे फॉरेन टी व्ही चॅनल्सनी आपल्या भाषेमध्ये काही चॅनल्स महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आणलेले आहेत. तर ह्या सगळ्यांची इक्वल प्रॉफिट शेअरनुसार काही कॉन्ट्रॅक्ट साईन झालेले असतात. तर MNCच्या व्हिडिओ मीडिया प्रोडक्शन्समध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. फिल्म सिटी आहे, फिल्म प्रोडक्शन हाऊसेस आहेत, ॲनिमेशन आणि VFX स्टुडिओ आहेत. त्यानंतर जसे मी म्हणालो की टी व्ही चॅनलचे ऑफिसेस आहेत, ॲड एजन्सी आहे, PR एजन्सी आहे, मार्केटिंग एजन्सी आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये जसं मी म्हणालो की ज्यांना वाटतं की आम्हाला म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, तर टी व्ही आणि फिल्मसाठी आम्हाला काही आहे का करिअर ऑपॉर्च्युनिटी, तर म्युझिक व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. सिरियल्सचे टायटल सॉंग्स असतात, त्याचे टायटल सॉंग्ससाठी माणसं लागतात किंवा कॅलिबरचे सिंगर्स किंवा म्युझिशियन मिक्सर्स वगैरे लागतात. तर हे सगळं आपल्याला पॉसिबल आहे. तर मला असं वाटतं की टी व्ही आणि फिल्मच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीजमध्ये हा माझा जो लेखाजोखा मी मांडला आहे, वेगवेगळे माणसं ज्या पोस्टवर कार्यरत राहतात त्याबद्दल मी थोडं सांगितलं. आणि आता शैक्षणिक काय अभ्यासक्रम आहेत आणि कोणकोणत्या शिक्षण संस्था यासाठी काम करतात किंवा ते हा कोर्स ऑफर करतात, काही नावाजलेले काही शिक्षण संस्थांची मी इथे नावं घेऊ इच्छितो. काही विद्यापीठं आहेत, काही कॉलेजेस आहेत आणि त्या पर्टिक्युलर टी व्ही फिल्म प्रोडक्शनचे काही नॉमनक्लेचर आहे की ते BA आहे का MA आहे का काय आहे. तर सर्वात महत्त्वाचं जसं मी म्हणेल की जर टी व्ही आणि फिल्ममध्ये करिअर करायचं आहे आणि आपलं नाणं खणखणीत करून घ्यायचं असेल, तर आपल्याला आपली व्हॅल्यू जर समजून घ्यायची असेल किंवा आपल्या इच्छेला करिअरचं स्वरूप द्यायचं असेल, तर त्याची एकंदरीत प्रॉपर ज्याला आपण म्हणूया की ट्रेनिंग ही आपल्याला इथून घेता येते. आणि हा प्रॅक्टिकल मीडिया कोर्स असल्यामुळे आपल्याला त्याचं भान असणं गरजेचं आहे की करस्पॉन्डन्स करून ते चालणार नाही किंवा नुसतं ऑनलाईनसुद्धा ते शिकून चालणार नाही. त्यासाठी रेग्युलर बेसिसवर तुम्हाला तिथे त्या इन्स्टिट्यूटमध्ये तो कोर्स करावा लागेल. 12वी नंतर 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे मुंबई विद्यापीठामध्ये की ज्याचं नाव आहे BA इन फिल्म अँड TV अँड न्यू मीडिया प्रोडक्शन. शॉर्टकटमध्ये BA इन FTNMP. तर BA इन FTNMP हा गेल्या 5 वर्षापासून खूप पॉप्युलर कोर्स हा मुंबई विद्यापीठाअंतर्गत वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि प्रत्यक्ष विद्यापीठामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. पुणे विद्यापीठामध्ये BVOC आणि MVOC इन मीडिया प्रोडक्शन, डिजिटल मीडिया आणि व्हिडिओ प्रोडक्शन म्हणून हा उपलब्ध आहे. मी जिथे विक्रोळीमध्ये आहे विकास कॉलेजमध्ये, तिथे नॅशनल लेवलचा HRD मिनिस्ट्री अंतर्गत आणि मीडिया अँड एंटरटेनमेंट काउन्सिलच्या अंतर्गत BVOC म्हणजे बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन, BVOCमध्ये मला मीडिया प्रोडक्शन करता येतं. तर विक्रोळीमध्ये 12वीच्या बेसवर मग ती कोणती स्ट्रीम असेल, आर्ट्स कॉमर्स सायन्स, तुम्हाला तिथे हा 3 वर्षाचा कोर्स करता येतो. यामध्ये थिअरी खूप कमी आहे आणि प्रॅक्टिकल जास्त आहे. तर मी तर म्हणेल 70% प्रॅक्टिकल आहे, याच्यात 30% थिअरी सब्जेक्ट्स असतील की तुम्हाला स्टुडिओ अवेलेबल आहे, तुम्हाला एडिटिंग रूम अवेलेबल आहे, तुम्हाला क्रोमा स्टुडिओ अवेलेबल आहे, कॅमेरा आहेत, लाईट्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा संसाधनांचा वापर करून तुम्ही तुमचं हिडन टॅलेंट त्यामध्ये एक्सपोज करू शकता. एमिनंट टीचर्स आहेत की त्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर वर्ष काम केलेले. तर असे सिनेमॅटोग्राफर्स, डायरेक्टर्स, पोस्ट प्रोडक्शन एडिटर्स आणि साऊंड इंजिनियर्स वगैरे डायरेक्टर्स हे स्वतः शिक्षक म्हणून तिथे तुम्हाला शिकवायला येतात. तर
प्रत्येक इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ही एक जमेची बाजू असते की शिकवणारे कोण आहेत. नुसते विषय आणि त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर बघून आजकाल लोक ॲडमिशन घेत नाहीत, तर शिक्षकांची कॅपॅबिलिटीज आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेशन किती आहे ह्याकडे जास्त लक्ष असतं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तसं मी म्हणालो की BA इन मल्टीमीडिया फिल्म आर्ट किंवा BA इन MA इन व्हिडिओ प्रोडक्शन असे काही नॉमनक्लेचर्स आहेत की ज्यात तुम्हाला शिक्षण घेता येतं. पुणे विद्यापीठ आहे, लखनौ विद्यापीठ आहे, आंध्र प्रदेशमध्ये लोयोला कॉलेज आहे, तेजपूर विद्यापीठ आहे, सेंट ॲल्बर्ट्स कॉलेज आहे कोचीमध्ये आणि चित्रकूटमध्ये MGCGV येथे सुद्धा तुम्हाला हा कोर्स उपलब्ध आहे. ज्यांना मुंबई पुण्यामध्येच TV आणि फिल्ममध्ये जास्त करिअर करायचं आणि मग तिथेच शिक्षण घ्यायचं असेल त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. पण FTI जर मी नाही बोललो तर कदाचित हे एज्युकेशनल पॉईंट माझा कवर होणार नाही. तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII हे पुण्याला आहे, लॉ कॉलेज रोडला, की जिथे तुम्हाला नसरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन किंवा शत्रुघ्न सिन्हा असे मोठमोठे कलाकार, दिग्दर्शक तिथे शिकले आणि त्यांनी FTIचं नाव मोठं केलं आहे, स्वतःचं नाव मोठं केलं आहे. आणि जसं मी म्हणालो की पुण्यामध्ये ललित कला अकादमी आहे, तिथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या नाट्यशास्त्राशी निगडीत तुम्हाला त्यामध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तिथूनही तुम्ही तुमचं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करू शकता. मुंबईमध्ये पृथ्वी थिएटर आहे, काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत जसं मी म्हणालो व्हिस्लिंग वूड्स इंटरनॅशनल, सुभाष घई यांचं हे इन्स्टिट्यूट आहे. फी स्ट्रक्चर हाय आहे कारण की प्रायव्हेट आहे, पण ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी व्हिस्लिंग वूड्स इंटरनॅशनल हे गोरेगाव फिल्म सिटी कॅम्पसमध्ये आहे, तिथे तुम्ही ते करू शकता. FTIच्याच तोडीस तोड आणखीन एक इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटचे आहे कोलकात्याला, ज्याचं नाव आहे सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूट. तर कोलकात्यामध्ये सुद्धा आपल्या इंडियन लँग्वेज सिनेमाचं एक मुहूर्तमेढ रोवली गेली. हे सगळं आपल्याला माहीत असेल की पथेर पंचाली, अपराजितो, अपूर संसार ही त्रिनाट्यधारा किंवा ट्रायोलॉजी विकसित केली सत्यजित रे यांनी, की भारताला पहिला ऑस्कर मला वाटतं त्यांच्या लाईफटाईम अचिव्हमेंटसाठी मिळाला. हे खूप कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी. आणि फक्त हिंदी नाही तर भारतीय भाषिक सिनेमाला एक लोक चळवळ आणि एक फिल्म मुवमेंट मिळवून देण्याचं मोठं काम सत्यजित रे यांनी केलं, की त्यांच्याच नावाने पुढे एक फिल्म फेडरेशन सोसायटी ऑफ इंडिया हे चालू झाली. आणि त्या फिल्म सोसायटीचे वेगवेगळे कॉलेज आणि विद्यापीठ आजही मेंबर्स आहेत, की ज्याचं खूप महत्त्वाचं काम हे V. शांतारामचे सुपुत्र किरण शांताराम सर हे करत आहेत आणि सुधीर नांदगावकर सर करत आहेत, की हे दोन सोनेरी मुकुट आपण ज्याला म्हणूया, की यांनी ही फिल्म मुवमेंट इथपर्यंत. शोलेचे दिग्दर्शक JP सिप्पी यांचे सुपुत्र रमेश सिप्पी यांनी मुंबईमध्ये अंधेरीमध्ये एक अकॅडमी काढली आहे, की ती सुद्धा खूप पॉप्युलर आहे. रमेश सिप्पी अकॅडमी ऑफ सिनेमा अँड एंटरटेनमेंट RSACE. तर रमेश सिप्पी अकॅडमी ऑफ सिनेमा अँड एंटरटेनमेंट इथे तुम्ही तो कोर्स करू शकता. अनुपम खेर यांची सुद्धा एक इन्स्टिट्यूट आहे, ॲक्टिंग इन्स्टिट्यूट, ॲक्टर प्रिपेअर्स. ॲक्टर प्रिपेअर्ससाठी सुद्धा तुम्ही तिथे आपलं नशीब आजमावू शकता. कारण की ऑनस्क्रीन परफॉर्मन्स जितका महत्त्वाचा आहे तितकाच बिहाइंड स्क्रीन टेक्निकल ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. तर ज्यांना इंटरेस्ट ज्यामध्ये जसा असेल त्यांनी त्या पद्धतीने तो कोर्स, स्पेशलायझेशन कोर्स निवडावा. मग तो ॲक्टिंगमध्ये असेल, म्युझिकमध्ये असेल, स्क्रीन प्ले रायटिंगमध्ये असेल, डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी असेल, साऊंड एडिटिंग असेल. इवन काही फॉरेन युनिव्हर्सिटीजची मी तुम्हाला नावं देतो,
की ज्यामधून तुम्हाला लक्षात येईल की ॲब्रॉडमध्ये सुद्धा कोणत्या स्वरूपात फिल्मला एक पॅशन म्हणून पाहिलं जातं आणि आपण बरेचसे हॉलिवूड कॉपीज मूवीज आपण इंडियामध्ये आणलेले आहेत. वाईस वर्सा आपलेही बरेचसे मूवीज कॉपीज तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे एक इन्स्पिरेशन किंवा एक ज्याला आपण म्हणतो की फिल्म हे इफेक्टिव्ह मीडिया कसं असलं पाहिजे किंवा टी व्हीसुद्धा. टी व्हीचं मी पुन्हा एकदा वळून सांगेल की कोणत्या इन्स्पिरेशननी आपण इंडियामध्ये कुठले टी व्ही प्रोग्राम्स आणले किंवा रियालिटी शोज आणले. त्याच्यासाठी वेगळं FB लाईव्ह लेक्चर घ्यावं लागेल, कारण की आपण कंटेंटकडे अजून वळलेलो नाही आहे. आपण पूर्ण त्याच्या जॉब रोल्स आणि एज्युकेशनल कोर्सेस आणि एकंदरीत प्राईम रिक्रुटर्स, त्याच्यानंतर वेगवेगळ्या काही ऑनलाईन डेटा रिसोर्सेस आहेत त्याच्याकडे मी लगेच वळेल आणि पुढच्या 5 मिनिटामध्ये मी माझं संपवेल. पुढे तुमची प्रश्न पण मला घ्यायचे आहेत. त्यामुळे काही फॉरेन युनिव्हर्सिटींची नावं जी आहेत त्यामध्ये त्या कॅलिफोर्निया, त्यानंतर कोलंबिया, न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी, स्टॅनफोर्ड, पेनिन्सिल्व्हेनिया, बॉस्टन, टेक्सास, मियामी, लॉस एंजलिस फिल्म स्कूल, की इथे MA, MFA म्हणजे फाईन आर्ट्स, MCS कम्युनिकेशन स्टडीज किंवा MBA फिल्म स्टडीजमध्ये MBAसुद्धा तिथे केलं जातं. आणि जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या क्वालिटी एनरिचमेंटसाठी आणि आपल्या अफोर्डेबिलिटीनुसार आपण जिथे जाऊ शकतो त्या नॅशनल किंवा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमधून आपण प्रॉपर टी व्ही आणि फिल्मचं एज्युकेशन घेऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये सर्वात मोठं नाव जे सांगायचं राहून गेलं ते म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSD नवी दिल्ली, की सध्या वामन केंद्रे सर तिथे डीन आहेत, डायरेक्टर आहेत. आणि मुंबई विद्यापीठाचे ते काही वर्ष लोककला अकादमीचे ते संचालक राहिले. आता सध्या गणेशचंदन शिवे सर तिथे आहेत आणि तिथेही लोककला अकादमी आणि नाट्यशास्त्र विभागाअंतर्गत वेगवेगळ्या महाराष्ट्रात किंवा देशभर जितके विद्यापीठ आहेत, ड्रामॅटिक्स डिपार्टमेंट आणि मीडिया डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळे ड्रामा फेस्टिवल्स, एकांकिका स्पर्धा किंवा फिल्म फेस्टिवल्स आयोजित केले जातात, की आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला कराव्या लागतात, ज्यामध्ये काही यूट्यूबमध्ये काही लिंक्स आहेत. तिथे शॉर्ट फिल्म्स आपण नियमित पाहिले पाहिजेत, वेब सिरीज पाहिले पाहिजेत आणि काही जुने एपिसोड्स जे आहेत, खूप आयकॉनिक असे एपिसोड्स, ते आपण यूट्यूबवर पाहिले पाहिजेत. त्याकडे मी वळेलच, पण त्याआधी जसं मी म्हणालो की बऱ्याच जणांना क्षेत्र कोणतेही असो पण त्यामध्ये काही गव्हर्मेंट शिक्कामोर्तब मिळू शकतो का याकडे लोकांचं लक्ष असतं. त्यामुळे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स काय आहेत की जे पूर्ण फिल्म रिलेटेड आहे किंवा टी व्ही रिलेटेड आहे. तर त्यामध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीचं तर नाव आहेच, पण त्यासोबत फिल्म्स डिव्हिजन जे मुंबईला आहे, की त्यांनी आता नुकतंच नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा मोठी म्युझियम तिथे उभी केली आहे ग्रँट रोडच्या आसपास. आणि तिथे इंटरनॅशनल लेवलचे फिल्म फेस्टिवल तर होतातच, त्यासोबत ती म्युझियमसुद्धा एक मुख्य साक्षीदार आहे 100 वर्षाच्या आपल्या भारतीय चित्रपट प्रवासाची. त्यामुळे त्याच आसपास तुम्हाला सेन्सॉर बोर्डचं पण ऑफिस दिसेल. सेन्सॉर बोर्ड जसं मी म्हणालो आधीसुद्धा की कोणतंही मग ते ॲडव्हर्टाईज असेल म्हणजे जाहिरात असेल, ते एखादं तुमचं फिल्म असेल, डॉक्युमेंटरी असेल किंवा पब्लिक सर्व्हिस ॲडव्हर्टिजमेंट असेल, कोणत्याही व्हिडिओ प्रोडक्शनसाठी जो सिनेमॅटोग्राफ ॲक्ट लागू झालेला आहे तर त्या ॲक्टचा पूर्णपणे मॉनिटरिंग हे सेन्सॉर बोर्ड करत असतं. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड ज्याला आणखीन एक मोठं नाव आहे ते म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन CBFC. तर ते CBFCचे काही निकष आहेत की कुठले सीन का कट झाले, कुठला डायलॉग का कट झाला, त्याच्यामागे काय वादग्रस्त किंवा काय खटकण्यासारखं होतं, ऑब्जेक्शनेबल,
याची सगळी त्यामध्ये फिल्टर पॉलिसी वापरली जाते. मग ती फिल्टर पॉलिसी काय आहे? तर सर्वात पहिलं आहे ते म्हणजे जसं मी म्हणालो की परराष्ट्राशी आपले जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, फ्रेंडली रिलेशन विथ फॉरेन स्टेट, ते संबंध तुटता कामा नयेत किंवा ती इमेज प्रोजेक्शन जे आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. नॅशनल इंटिग्रिटी, मग नॅशनल इंटिग्रिटी किंवा राष्ट्रीय एकात्मता, युनिटी इन डायव्हर्सिटी, मग हे सुद्धा कन्सिडर केलं जातं की उगाचच आपण कुठले डिस्क्रिमिनेटिव्ह ग्राउंड्सच्या बेसिसवर काही माणसामध्ये सामाजिक भेदभाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि मग पिक्चर रिलीज होण्याच्या काही दिवस आधी किंवा दरम्यानसुद्धा मग काही पोलीस बंदोबस्तात काही चित्रपट दाखवले जातात, कारण की त्यामध्ये सेन्सॉर बोर्डचे तसे निकष लावलेले असतात की पुढची अराजकता माजू नये यासाठी, काही हिंसक वळण त्याला लागू नये म्हणून, धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये किंवा खूपच अत्याधुनिक विचार मांडले जातात आणि ते ह्या समाजाच्या निरीक्षणामध्ये ह्या काळामध्ये ते लागू होत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्यानंतर ऑब्सिनिटी, वल्गॅरिटी आहे की ते नसावी, त्याचं एकंदरीत जास्त ध्रुवीकरण किंवा पोलरायझेशन होता कामा नये, ओव्हर एक्झॅजरेशन टाळलं जावं जाहिरातीमध्ये, किंवा सत्य माहितीवर आधारित एखादी बायोपिक असेल, एखादी घटना असेल तर त्यामध्ये भरपूर सिनेमॅटिक लिबर्टी नसावी, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्यासाठी बऱ्याचशा लिगॅलिटीज पण असतात, त्याकडे आपण जास्त जाणार नाही. पण NFDC आहे, NFAI आहे, जे FTIच्याच बाजूला आहे, नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडिया, तिथेही जाऊन तुम्ही फिल्म प्रिझर्वेशन कसं होतं हे तुम्ही पाहायला पाहिजे. फिल्म सोसायटी आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं बंधन आहे आपल्याला, त्यामुळे आपण यापुढे जास्त जाऊ शकत नाही. आणि मला बरेच जण खाली वॉच करतायत, मला लाईक करतायत, मला वेव करतायत, मला आवडत आहे, आणि माझ्या 40-45 मिनटाच्या या लेक्चरचा काहीतरी फायदा होईल, कारण की हे फेसबुक नंतर ह्या लिंकवर आर्काईव्ह राहतं, तुम्ही नंतर पण बघू शकता, काही मिस झालं असेल कुणाचा आधी. तर काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊ शकतो. बऱ्यापैकी सांगितलेलं सगळ्यांना समजलं आहे अशी मी आशा करतो, कारण की प्रश्न अजून काही आलेले नाही आहेत, त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचं एक मला आत्मिक समाधान आहे. सागर गायकवाड यांनी एक प्रश्न दिला आहे वाटतं की ग्राफिक हे कितीपर्यंत प्रभावी ठरते एखाद्या शॉर्ट फिल्मसाठी किंवा त्या मुख्य सीनमध्ये. तर हे सागर गायकवाड यांचं मी सर्वप्रथम स्वागत आणि आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून हे फेसबुक लाईव्ह माझं ऐकलं, पाहिलं, आणि प्रश्नांची जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची जिज्ञासा ही खूप महत्त्वाची आहे. त्याचं मी कौतुक करतो आणि डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी माझा विधायक प्रयत्न करतो. कदाचित चुकू शकतं, कारण की ग्राफिक डिझायनिंग हा माझा क्षेत्र नाही आहे. मी जास्त करून रायटिंग आणि प्रोग्राम एक्झिक्युशनमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा ग्राफिक डिपार्टमेंटकडे आम्ही आमचं एखादं ट्रान्झिशन इफेक्टसाठी काही मॅटर देतो, तेव्हा आम्ही काही त्यांना एक अपेक्षा सांगत असतो की आमचं प्रोग्राम किंवा आमची फिल्म जी आहे ती ह्या वळणावर जात आहे, आणि त्या वळणाला जात असताना त्या ग्राफिकल डिझायनिंगचा, त्या ट्रान्झिशन इफेक्टचा किंवा त्या एडिटिंग फॉर्मॅटिंगचा एक चपखल वापर तिथं झाला पाहिजे. उगाचच जम्पकट्स नकोत म्हणून ते ग्राफिक डिझायनिंगचा तो वापर आहे. आणि ज्याला आपण म्हणतो की जसं शृंगार रस आपल्याला माहिती आहे, नवरसामधला एक महत्त्वाचा शृंगार रस आपल्याला माहिती आहे,
तर वेगवेगळे नवरसातल्या प्रत्येक रसाचं रसग्रहण हे ग्राफिकली सुद्धा केलं जातं. म्हणून तर ती सिरियल किंवा ती रियालिटी शो किंवा त्याचं प्रेझेंटेशन ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीचं ग्राफिक हा एक सेपरेट डिझायनिंग कोर्स आहे. किंवा मॅक असेल, त्यातून तुम्हाला ॲनिमेशन ग्राफिक्स पण घेता येते आणि मूव्हिंग इमेजेस घेता येतात. पण त्या सगळ्या ॲस्थेटिक्समध्ये मला जायचं नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं की कलर असोसिएशन्स, त्याचं टेक्स्टिंग, त्याचं मूव्हिंग आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्झिशन सीन टू सीन, एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये जायला, हे प्रभावीपणे आणण्याचं महत्त्वाचं काम हे ग्राफिक्स डिपार्टमेंटकडे जातं की त्यांनी त्या पद्धतीने खूप ॲडव्हान्स टेक्निकल कोर्स केलेले असतात आणि प्रत्येकाचं आपापलं, जसं मी म्हणालो की स्वॉट ॲनालिसिस आहे ते आपल्या डिपार्टमेंट्समध्ये सीमित आहे. त्यामुळे आपल्याला डिपेंड राहावं लागतं दुसऱ्या डिपार्टमेंटनी, त्यांनी त्या पद्धतीने बेस्ट देण्याचं. आणखीन एक प्रश्न, व्हॉट इज द रिक्वायर्ड क्वालिटी फॉर बेस्ट अँकर इन न्यूज चॅनल? राहुल सोनुले. माफ करा पण हे आपलं एंटरटेनमेंट मीडियामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज याबद्दल आपला हा पूर्ण FB लाईव्ह चालू आहे. पण 10 वर्षाचा न्यूज एक्सपिरियन्स असल्यामुळे आणि आजकाल अँकर हे TV शोजला पण लागतात, रियालिटी शोजचं अँकरिंग करायला पण लागतात किंवा जसं मी म्हणालो की फिल्ममध्ये पण काही सीन असतात की ज्यामध्ये TV जर्नलिस्ट अँकरिंग करतोय. काही इव्हेंट्स ऑर्गनाईज केले जातात, अवॉर्ड फंक्शन्स वगैरे, फिल्म फेस्टिवलचे अँकरिंग करायला तुम्हाला संधी आहे. पण तुमचा मूळ प्रश्न हा फक्त न्यूज चॅनलमध्ये अँकरिंगच्या काय क्वालिटी असायला हव्यात याबद्दल आहे. तर मी तर म्हणेल की अँकर्सच्या ज्याला म्हणतो की डायलॉग डिलिव्हरी किंवा जे काही आपल्याला बोलायचं आहे ते किती स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल, त्याचा पेस, त्याचा स्पीड मेंटेन करणं, त्या जे आपण बोलतोय त्या एक्सप्रेसिव्हने आलं पाहिजे चेहऱ्यावर. नाही तर सुखाची बातमी ती दुःखात सांगून चालणार नाही आणि दुःखाची बातमी सुखात सांगून चालणार नाही. तर याचंही आपल्याला एक भावविश्व माहीत असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की अँकरिंग स्किल्सवर तुम्हाला यूट्यूबवर अनेक असे व्हिडिओज मिळतील. स्वतः न्यूज चॅनलचे काही अँकर्स न्यूज चॅनल्समध्ये अँकरिंग करतात, त्याचं प्रॅक्टिकल ओरिएंटेशन तुम्हाला TV मध्ये बघता येऊ शकतं. अन्यथा काही लोकल केबल TV मध्ये तुम्ही काम करून स्वतः अँकरिंगची प्रॅक्टिस करू शकता. अँकर्सनी स्वतःची एक इमेज, एक स्वतःची अँकरिंग स्टाईल डेव्हलप केलेली असते. जसे दूरदर्शनचे अँकर होते प्रदीप भिडे, नंतर झी 24 तासचे होते भूषण करंदीकर आणि आजच्या TV9 मराठीमध्ये आहेत काय नाव, तर असे भरपूर जण आहेत की जे काम करतायत खूप वर्षापासून. आता करोना न्यूज सध्या चालू आहेत तर तासनतास नवीन चेहरेसुद्धा अँकरिंग करतायत. तर निखिला म्हात्रे हे मला नाव सांगायचं होतं, TV9 मराठीचे महिला अँकरसुद्धा न्यूजमध्ये खूप मोठं यश संपादन करत आहेत. किरण बरखा दत्त सारखे अँकर आहेत NDTV इंडियामध्ये. तर असे भरपूर जण आहेत की जे काम करतायत आणि त्यांना त्याचे पुरस्कार मिळत आहेत. पण विषयाला धरून जर विचारलं तर बरं होईल. व्हॉट इज द रोल ऑफ पॅनल प्रोड्युसर इन न्यूज चॅनल? राहुल तोर सरांचाच प्रश्न आहे. तर मला वाटतं राहुल तोर सर, पॅनल प्रोड्युसर आपलेच मित्र विजय हिवरे हे झी 24 तासमध्ये 10 वर्षापासून काम करतायत. त्यांना तुम्ही FB लाईव्हवर बोलवलं तर सेपरेट सेशन होऊ शकतं. पॅनल प्रोड्युसरमध्ये जेवढे काही मिक्सिंग युनिट्स आहेत, ऑडिओ व्हिज्युअल मॅचिंग असेल, क्रोमा कट्स असेल किंवा कलर क्लॅरिटी असेल, कलर करेक्शन असेल, RGB ज्याला आपण म्हणतो की 3 कलर 4 कलर, त्याचं सिंक्रोनायझेशन, ह्या सगळ्या पद्धतीने आणि ते टायमावर 7 सेकंदाच्या त्या स्पीडमधून आपल्याला ऑन एअर देणं आणि मल्टी कॅमेरा सेटअप असल्यामुळे वेगवेगळ्या ब्युरो चीफमधून जे काही इन्फॉर्मेशन इनपुट सेक्शनला येतात तर त्या सगळ्याचं एक कोॲलिशन करून आपल्याला काही बुलेटिन्स बनवायचे असतात. तर बुलेटिन प्रोड्युसर्सच्या संगनमताने आपल्याला पॅनल प्रोड्युसरकडून हे टेक्निकल ब्रॉडकास्ट होताना दिसतं. त्यामुळे मला वाटतं ज्ञानदा
चा एक काही प्रश्न आहे. तर कुठे ज्ञानदा, हॅलो, ते मी बघतोय. तो जरा सगळ्यांचेच प्रश्न घेता येणार नाही, पण मी अपेक्षा करतो की तुम्ही उत्तराच्या शोधात राहालच. आपल्याकडे डिजिटल मीडिया सध्या आहे, सगळ्यांचेच उत्तरं देणं संभव होणार नाही, कारण की वेळ खूपच पुढे चालत आहे. आणि हे झालं. निखिल कवाळे सरांचा एक मी फक्त शेवटचा प्रश्न घेतो. व्हॉट इज द क्वालिटी रिक्वायर्ड फॉर प्रोड्युसर, असा तो प्रश्न आहे. निखिल जी तुम्ही आता सध्या असाल, ऐकत असाल, तर माझ्या समजप्रमाणे प्रोड्युसर हा तुम्हाला निर्माता असा अपेक्षित आहे. तर सिरियल किंवा फिल्मचा असेल तर जसं म्हणालो की आर्थिक व्यवहार शेवटी त्याला सांभाळायचे आहेत, कारण की त्याचा पैसा ओतलेला असतो आणि त्याला त्याचे डबल ट्रिपल बेनिफिट अपेक्षित असतो. त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट आणि प्रमोशन कॉस्टमध्ये जो काही एक्सपेंडिचर झाला तो आपल्याला बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून जितका बेस्ट रिटर्न्स घेता येईल त्याकडे विशेष लक्ष द्यायचं असेल. त्यासाठी त्यांचे काही प्रोडक्शन हाऊसेसशी टायअप असतात, आणि प्रोडक्शन हाऊसेस हे फक्त नॅशनल नाही तर इंटरनॅशनल पण असू शकतात. त्यामुळे प्रोड्युसर हा एकटा नसतो. आजकाल टी व्ही किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकटा प्रोड्युसर पैसा होतत नाही, कारण की कोणी रिस्क घ्यायला मागत नाही. सेलिब्रिटी असेल तरीही पिक्चर फ्लॉप होऊ शकतो, आणि नवीन चेहरे असेल सैराटसारखे तरी पिक्चर सुपर डुपर हिट होऊ शकतो. त्यामुळे हा सगळा गॅम्बलिंग आहे. तर आपल्याला ती गॅम्बलिंग जमते तरच त्या प्रोड्युसरने पैसा ओतावा, अन्यथा आपल्याला मल्टी प्रोडक्शन हाऊसशी टायअप करून आपलं काही कॉन्ट्रो तिथे देता येऊ शकतं. प्रज्ञाकिरण जमदाडे सरांनी प्रश्न विचारलाय की कोर्सची माहिती तर दिली, पण करिअर संबंधी माहिती द्यावी. सर, तुम्ही उशिरा जॉईन झालात की काय वाटतं सर? जिमी सर, कारण की मी स्टार्टिंगच करिअर संबंधी केली आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड आहे, तुम्ही नंतर पुन्हा प्लेबॅक करू शकता आणि बघू शकता की काय करिअर संबंधी माहिती द्यायला हवी ती मी ऑलरेडी दिलेली आहे सर. एक्सपेन्सिव्ह दोज कोर्सेस आर. विनायक मुळे सर, नमस्कार. आणि तुमचा प्रश्न माझ्यापर्यंत रोलबॅक करता करता आत्ता हाती लागलेला आहे. तर हाऊ एक्सपेन्सिव्ह दोज कोर्सेस आर, असा तुमचा प्रश्न आहे. आपलं बिवोक मीडियाचं तर तुम्हाला माहिती आहेच, तुम्ही विकास कॉलेजमध्ये आहात उपप्राचार्य. 20,000 बिवोकची फी आहे 1 वर्षाची. पण दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जसं मी म्हणालो की विस्लिंग वूड्समध्ये सर 1 लाख रुपये फी आहे. आणि त्याच अनुषंगाने जर FTIमध्ये जर गेलात तर तिथे कदाचित गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट असल्यामुळे आणि 6-6 महिन्याचे कोर्सेस ते असतात सेमिस्टर वाईज, 20,000 त्याची फी आहे. अधिकृत ॲडिशन काय झालं असेल फी स्ट्रक्चरमध्ये तर तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जावं लागेल. पण फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला जर कोर्स करायचे असतील तर ते अफोर्डेबल असेल त्या हिशोबाने आपण ते करू शकतो, कारण की तिथे स्टे आणि त्यांचं बाकी इन्फ्रास्ट्रक्चरचे सुद्धा मेंटेनन्स चार्जेस आहेत. ते सगळं धरून ट्युशन फी 2 लाखाच्या आसपास पर इयर जाईल. यूट्यूब शॉर्ट फिल्म इज प्रॉफिटेबल. पल्लवी दामले, पूजा ओक. मॅडम नमस्कार. हाच पॉईंट माझा राहिला होता. धन्यवाद हे सांगितल्याबद्दल, माहीत करून दिल्याबद्दल, की डिजिटल मीडिया आणि वेब रिसोर्सेस आणि यूट्यूबमध्ये जर शॉर्ट फिल्म अपलोड केले तर ते किती प्रॉफिटेबल आहेत. प्रॉफिटेबल आहेतच, म्हणून तर ते शॉर्ट फिल्म अपलोड होतात. पण त्याची जी प्रॉफिट जी आहे पर्सेंटेज, त्यासाठी आपल्याला बरेच दिवस थांबावं लागतं.
नंबर ऑफ हिट्सवर ते अवलंबून आहे, नंबर ऑफ शेअरवर आणि सबस्क्राईबवर ते अवलंबून आहे. त्यामुळे एका दिवसाचं ते प्रॉफिटेबल कधीच होऊ शकणार नाही. शॉर्ट फिल्म हे यूट्यूबला अपलोड होण्याआधी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ते फिल्म फेस्टिवलला पाठवावं आणि नॅशनल इंटरनॅशनल अक्लेम तुम्हाला शॉर्ट फिल्मसाठी मिळालं तर त्या शॉर्ट फिल्मला नंतर यूट्यूबला अपलोड केलं तर तुम्हाला एक वेटेज मिळतं की हे ऑलरेडी अवॉर्ड विनिंग शॉर्ट फिल्म आहे. आधीच जर तुम्ही यूट्यूबला टाकून दिलीत तुमच्या यूट्यूब चॅनलला शॉर्ट फिल्म तर तुमचं कदाचित तेवढं प्रॉफिट होणार नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे, कारण की आम्ही आमच्या स्टुडंट्सचे बरेचसे शॉर्ट फिल्म्स प्रोजेक्ट्स पाहिलेत. यूट्यूबला अपलोड करण्याची सगळ्यांना घाई असते आणि त्यासाठी मी तर सजेस्ट करेल की आधी वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल असतात. तुम्ही एक सर्च गुगलला केलं तर हजारो फिल्म फेस्टिवल्स दर महिन्याला चालू असतात आणि तिथे तुम्ही तुमची शॉर्ट फिल्म्स पाठवा. नागराज मंजुळे सरांनी पिस्तुल्या नावाचा एक शॉर्ट फिल्म बनवला होता आणि त्यानंतरच आज एवढं मोठं नाव नागराज मंजुळेचं आहे. पण त्यामागे 10 वर्षापूर्वी बनवलेली शॉर्ट फिल्म पिस्तुल्या आणि त्या काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतात. तर आपल्याला आधी फिल्मचा बिझनेस करायचा आहे की फिल्ममधून आपल्याला आपलं कल्पनाविश्व कलाविष्कार एक्सपोज करायचा आहे हे आधी आपण समजून घ्यायचं. दोघांचा बॅलन्स कलात्मकता आणि आर्थिक दृष्टिकोन हा सगळा बॅलन्स करण्याचीच तर ही कला आहे. पण लघुचित्रपट निर्मिती यावर एक वेगळं सेशन मला घ्यावं लागेल, कारण की बरेचसे विद्यार्थी 2 महिन्याच्या गॅपमध्ये आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की सर वेबिनार हे अपेक्षित आहे. तर मी रिक्वेस्ट करतो आमच्या कॉलेज मॅनेजमेंटला की एक वेबिनार ऑर्गनाईज करून की लवकरात लवकर आम्ही 40 मिनिटाचं एक सेपरेट सेशन यावर देऊ. कदाचित प्रश्न संपलेले आहेत आणि एंड करायला काही हरकत नाही आहे. भरपूर मला रिस्पॉन्स आला, त्याचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. सर्वात प्रथम डॉक्टर रवींद्र घोडविंदे सर जे जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत, संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे मी आभार मानतो. प्राचार्य डॉक्टर कोरे सर, उपप्राचार्य सोष्टे सर आणि जसं मी म्हणालो की हे संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राहुल तोर सरांचे मी विशेष आभार मानतो. आणि सर्व हे फेसबुक फ्रेंड्स जे आहेत ज्यांनी मला इतका रिस्पॉन्स दिला त्यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद. आणि विशेष आभार आणखीन टेक्निकल सेटअप मला हे सगळं अवेलेबल करून दिल्यामुळे माझा SST कॉलेजचा विद्यार्थी अक्षय बैसाने आणि त्यांनी टेक्निकल सपोर्ट दिल्याबद्दल मला सहकार्य केल्याबद्दल त्याचेही मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.